हॅलो नमस्कार, मी रेखा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा हा टॉपिक जो आहे ज्याच्यावरती मी बोलणार आहे खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। सो फर्स्ट मला म्हणजे हे सांगायचं आहे की जेव्हा आपला स्ट्रगलिंग पिरियड असतो ना, की जेव्हा आपल्याकडे 0 रुपीज असतो, काहीही नसतं, आणि मी आज हा व्हिडिओ बनवण्याचं रिझन देखील हेच आहे की मला व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला बऱ्याच जणींचे मेसेजेस आले होते की तू काय बिझनेस करते किंवा तुझं इन्कम सोर्स कसं चालू झालंय, तू घरामधून कसं इन्कम चालू केलंय। सो याच्या मागे खूप मेहनत आहे। माझं यूट्यूब चॅनल जे आहे त्याला जवळजवळ आता या पाडव्याला 3 वर्ष पूर्ण होतील आणि अजूनही ते मॉनिटाईज झालेलं नाही। सो प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर जो बिझनेस चालू केला ना, तो मी माझ्या यूट्यूबचं थोडेसे फॉलोअर्स आहेत की जे 2-2.5 हजारापर्यंत आहेत। त्यानंतर माझे इंस्टाग्रामला पण बऱ्यापैकी फॉलोअर्स आहे आणि फेसबुकला पण। सो टोटल मिळून 6-7 हजार माझे फॉलोअर्स आहे। आणि मग मी यातूनच एक आयडिया केली की मी वेंडर लोक शोधले, मी साड्यांचा थोडासा बिझनेस चालू केला। त्यानंतर जे विश लिंक आहे त्याचे तुम्हाला हजारो व्हिडिओज युट्यूबला बघायला भेटतील। विश लिंक मधून मी माझं थोडंसं इन्कम सोर्स चालू केला आणि काही फेसबुक मधून माझं इन्कम सोर्स यायला लागलं। तर हे जे इन्कम सोर्स आहेत ते असंच चालू होत नाही, त्यामागे तुम्हाला काही जरी शिकायचं असेल ना तर तुम्ही एखादा कोर्स करता, त्याच्यामध्ये तुमचे 2-3 वर्ष जातात। सो सेम तशीच प्रोसिजर असते। युट्यूब मधून पण मी एडिटिंग शिकले, व्हिडिओ कसा बनवायचा, स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल कशी वाढवायची, या गोष्टी मी शिकत गेले। आणि मग थोडासा कॉन्फिडन्स आला की आपण बिझनेस मध्ये आपण त्या लेवलने बोलू शकतो आणि आपला बिझनेस चालतो। सो याच्या मागे खूप मेहनत असते। असं नाही की लगेच तुम्ही आज चालू केलं आणि आजच तुम्ही ग्रोथ झालाय। माझं इन्कम असं खूप मोठं पण नाही चालू झालंय की मी सांगू शकते म्हणजे असं लगेच की नाही, पण माझ्या ज्या एक्सपिरियन्स मधून मी तुम्हाला थोडंसं मोटिवेट करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे। जे पण कोणी इथे जेंट्स किंवा वुमेन्स जे पण व्हिडिओ बघणार आहेत ना, त्यांना मी काही क्वेश्चन्स विचारणार आहे। सो त्याचे मला आन्सर नक्की करायचे की आजकाल काय झालं माहितीये का, बायका घरात असतात, मोस्ट ऑफ बायका जॉबलाही जातात, वेल अँड गुड, बट ज्यांचे बेबी छोटे आहेत, जसं की माझंही बाळ छोटं आहे आणि त्यामुळे मी जॉब नाही करू शकत, मला ऑप्शन नाहीये। मी डे केअरला पण ठेवायला म्हणजे नाही ठेवू शकत आणि जॉब पण करायचा आहे, पैसे कमवायचे। प्रत्येक बायकाला मला एकच सांगणार आहे की स्वतःचा एक तरी रुपया घरामध्ये आला पाहिजे। ती जी व्हॅल्यू आहे, तो जो रिस्पेक्ट आहे ना, तो तुम्हाला स्वतःला आतून फील करता येतो। घरातले कुणी देऊ ना देऊ फरक पडत नाही, जर आपण पैसे कमवतोय आपोआप आपल्याला रिस्पेक्ट भेटायला लागतो। आणि सर्वात मेन म्हणजे जेव्हा तुमचा स्ट्रगलिंग पिरियड चालू असतो ना, की जेव्हा तुम्हाला काहीच नाहीये तुमच्याकडे, तुम्हाला पैसे कमवायचे, तुमच्याकडे 10-15 हजाराचा अँड्रॉइड मोबाईल आहे, तिथून तुम्ही सुरुवात करा। असं नाहीये की तुम्हाला ऍपलच मोबाईल तुमच्याकडे हवा, अजिबात नाही। आणि जेव्हा तुमचा स्ट्रगल चालू असतं तेव्हा ना तुमच्यासोबत तुमचा नवरा असतो, ना तुमची फॅमिली असते, कुणीही नाही, तुमच्यासोबत कुणीही नसतं। ते तुम्हालाच उभारायचे, तुम्हालाच करायचंय, त्यामध्ये तुम्हाला कुणी साथ देणार नाही। जेव्हा तुम्ही थोडेफार पैसे कमवायला लागता, आपोआप हे लोक तुम्हाला विचारायला लागतात, कुणी असू द्या, रिलेटिव्ह असू द्या, घरातले असू द्या, मग हे लोक तुम्हाला विचारायला लागतात अरे हे काय आहे। सो सुरुवात करायची कुठून ना कुठून, सर्व बायकांना मला हे सांगणं आहे। आणि जे मला व्हॉट्सअपला वगैरे विचारलं होतं, तर मी पण असंच युट्यूब मधून शिकत गेलीये, विशलिंकचे व्हिडिओज वगैरे बघितले, बाकी सर्व बघितलं आणि त्यातूनच मी थोडंफार जे शिकत गेले त्यातूनच अपडेट करत गेले। आणि डेली व्हिडिओ बघा, स्वतःचा जो स्क्रीन टाइम आहे तो 5-5, 6-7 तास होतो माझा आणि हेडेक होतो, मायग्रेनचा त्रास होतो। पण जर शिकायचंय तर ते तुम्हाला दाखवावं लागणार आहे, तुमची तयारी दाखवावं लागणार आहे। आणि जे सांगायचं आहे की मेन मुद्दा, बायकांचं थोडं तरी इन्कम सोर्स पाहिजे। नंबर 2, तुम्हाला इथे कुणीच साथ नाही देणार, हे 100% स्वतःला माहित करून घ्यायचं की आपल्याला इथे कुणाची साथ नसणार आहे बाबा, हे आपल्याला करायचंय, इज इट। आणि त्यानंतर जे आहे ना की टाइम मॅनेज कसा करायचा। आता मी व्हिडिओ करायला बसले, माझे घरातले सर्व कामं पेंडिंग आहेत,
मला कपडे धुवायचे, मला जेवण बनवायचे, मुलाला टिफिन करून दिलाय, त्याला स्कूलमध्ये सोडलंय आणि नंतर मी तयार होऊन व्हिडिओ करायला बसलीये. माझं सर्व घरातलं काम पेंडिंग आहे. सो स्वतःसाठी वेळ जर काढायचा आहे, कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे या गोष्टी की राहू दे, बाकीचं काम राहू द्या आणि हे काम करा की जिथून तुम्हाला काहीतरी भेटणार आहे. सो प्लीज, आणि सबस्क्राईब जर केलं नसेल ना तर प्लीज लगेच सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला चॅनल लवकर मॉनिटाईज करायचं. सो प्लीज. आणि पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की जर बायकांना तुमच्या घरामध्ये व्हॅल्यू भेटत नाही, रिस्पेक्ट भेटत नाही, सो हे खूप चुकीचं घडते, खूपच चुकीचं आहे. तुमच्या घरातली जर लक्ष्मी खुश नसेल तर तुमच्या घरात पैसा आलेला टिकणार नाही 100%. आणि इन्कम सोर्सचं जर म्हणाल ना तर बायकांना सपोर्ट करा. आता जे जेंट्स लोक आहेत ना, जे माझा व्हिडिओ बघताय, सो प्लीज तुम्ही मला खाली कमेंट करून सांगायचं आहे की तुमच्या लेखी तुमच्या बायकोची व्हॅल्यू काय आहे. लगेच कमेंट करा आणि मी प्रत्येक कमेंटला आन्सर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मला कमेंटला इथे कमेंट करायची आहे की तुमच्या लेखी तुमच्या बायकोची व्हॅल्यू काय आहे. आणि आपला जो मेन मुद्दा होता की इन्कम सोर्स, बायकांचं हे असलंच पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे की बेसिक गरजा असतात बायकांच्या, म्हणजे बेसिक जे असतं ना की स्वतःला कॅब बुक करता आली पाहिजे, स्वतःला ट्रान्झॅक्शन करता आलं पाहिजे, ऑनलाईन पेमेंट जे आहे ते स्वतःला करता आलं पाहिजे, गाडी मेन स्वतःला यायला पाहिजे, बाबा स्कूटी तरी यायला पाहिजे, जी की मला पण येत नाही आणि मी शिकणार आहे नक्की. सो या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बायकांनी स्वतःच्या शिकल्याच गेल्या पाहिजे. मी तर असं म्हणजे मी असंही काही ठिकाणी बघितलंय की बायकांना ऐकवलं जातं की तू तर माझ्या जीवावर बसून खातीये, आयतं खातीये, म्हणूनच तू पोचलीये. म्हणजे ही कुठल्या लेवलची लँग्वेज आहे मला ते समजत नाही. त्यामुळे सर्व बायकांना मला हे एक सांगायचं आहे की निघा, बाहेर पडा. फक्त तुम्ही आहात म्हणून तुमची फॅमिली चालत नाही. तुम्ही स्वतःसाठी टाइम द्या. स्वतःसाठी टाइम देत नाहीये, भलं वेट वाढलंय आणि त्याच्यावरून तुमचाच नवरा तुम्हाला ऐकवतोय, किती खराब गोष्ट आहे, खूप खराब गोष्ट आहे. सो तुम्ही एक दिवस टिफिन दिला नाही, काहीही बिघडत नाही. एक दिवस तुम्ही घरातले कामं पडून दिले, थोडंसं घर इकडचं तिकडं दिसतंय, रोजच क्लीन घर असणं म्हणजे पण तुम्ही खूपच ग्रेट स्त्री आहात किंवा खूपच ग्रेट वुमेन आहात, अजिबात नाही. असू द्या, कधीतरी घरामध्ये पसारा पडतो, इट्स ओके. छोटं बाळ घरामध्ये पसारा असणार, फाईन. स्वतःसाठी टाइम द्या, व्यायाम करा, प्राणायाम करा, काहीही करा, पण स्वतःसाठी करा. खूप महत्वाची गोष्ट आहे. मी हा जो व्हिडिओ पोस्ट करण्याचं मेन रिझन आहे ना ते हेच आहे की काही लोक तर ऐकवलं गेले मला हे पण की तू काय युट्यूब मध्ये तुझा टाइम वेस्ट करतेयस, युट्यूब चॅनल डिलीट करून टाक, तुझं युट्यूब चॅनल डिलीट करतो. या गोष्टी ऐकवल्या जातात आणि खूप वाईट वाटतं की अरे आपण जिथून काम करतोय त्याच गोष्टीला कोणी रिस्पेक्ट देत नाहीये. जेव्हा स्वतःचं इन्कम चालू होतं तेव्हा त्या गोष्टींना रिस्पेक्ट भेटतो. सो लोक काय म्हणतील, नो, तुम्ही काहीही म्हणा, झापडं लावून ठेवायचे अक्षरशः आपल्या, म्हणजे झापडं लावायचे आणि आपल्याला फक्त आपलं काम भलं, आपण भलं, बस. बाकी दुसऱ्या कुणाचाही विचार करायचा नाही. आणि काय असतं माहितीये का, बायकांचे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, पिरियड्सची डेट जवळ आलीये, चिडचिड होतीये, तिला कोणीही समजून घेत नाही. एकदम रिअल फॅक्ट. खूप रेअर लोक असतात, मेल लोक असतात की ते समजून घेतात बाबा की हा हिचं मूड खराब आहे किंवा ठीक आहे मी नाही का थोडं सपोर्ट करतो की तुझा मूड खराब आहे, आज मी हे करतो, आज मी ते काम करतो. असतात काही काही असे पुरुष, पण मोस्ट ऑफ लोक असे नसतात जे फक्त आणि फक्त बायकांना टॉर्चर करण्याचं काम करतात. आणि ही खूप वाईट गोष्ट आहे. सो जो पुन्हा एकदा मेन मुद्दा, बायकांना मला सांगायचं आहे की स्वतःचं इन्कम सोर्स चालू करा. कसंही असू द्या, कुठूनही असू द्या. एक रुपये, 50 रुपये तुम्हाला भेटले ना कुठून, खूप मोठी गोष्ट आहे. विश लिंक चालू करा, युट्यूबला व्हिडिओ बघा, इंस्टाग्राम चालू करा,
नाही दुसरं काम करता येते ना, काहीतरी स्वतःसाठी चालू करा, स्वतःसाठी योगा करा, काहीही करा, पण करा, स्वतःसाठी करा, दुसऱ्यांसाठी नाही. मला माझ्या बाळासाठी हे करायचंय, मला माझ्या नवऱ्यासाठी ते करायचंय, नो. फर्स्ट प्रायोरिटी यू. पहिली स्वतः प्रायोरिटी, नंतर सर्व बाकीचे. आता तुम्ही नीट असाल, घर ओके असेल. सो कसंही कुठूनही इन्कम सोर्स चालू करा. जी माझी मेहनत आहे, 4-5 वर्ष झाले मी सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड करते, हे करते. हे देखील ऐकवतात की मराठ्यांचं हे काम नाहीये व्हिडिओ बनवणं किंवा काही करणं. प्रश्न काय येतो म्हणजे कोणते लोक व्हिडिओ बनवतात मला तेही समजत नाही. मराठ्यांचं हे काम नाहीये म्हणजे हा ठीक आहे, मी मराठा आहे, ते कास्टचा विषय आपल्याला घ्यायचा नाहीये, पण मी मराठा आहे, सो मी व्हिडिओ बनवू शकत नाही का. एकीने तर मला विचारलं की तू मारवाडी आहेस का. मी बोलली का, तू साड्या विकतेस ना. म्हणजे हा काय लॉजिक आहे या क्वेश्चन मला अजिबात समजलं नाही. फक्त मारवाडी लोक साड्या विकू शकतात का, फक्त ते लोकच बिझनेस करू शकतात का. सर्वांनी बिझनेस मध्ये या, स्वतःचं काहीतरी चालू करा. सर्व मुलांना पण माझी हीच रिक्वेस्ट आहे की स्वतःचा बिझनेस चालू करा, साइड बाय साइड करा. जॉबलाही जात आहे, चांगलं पेमेंट आहे, तरी पण स्वतःचं काहीतरी चालू करा. बिझनेस ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मेन जो टॉपिक आहे त्यापासून मी थोडीशी भरकटली जाते, सो त्यासाठी सॉरी. बायकांना रिस्पेक्ट द्या. त्या घरी आहेत म्हणून तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन काम करू शकता. मेन गोष्ट ऍक्सेप्ट करा. जर तुम्ही आज डे केअरला तुमच्या मुलांना ठेवायचं म्हणलं, तिथे तुम्हाला 8 तासाचे 6-7 हजारापेक्षा जास्तच असतील मे बी तुम्हाला द्यावे लागतील. कुठल्याही कामाला तुम्हाला जर बाई लावायची आहे तिथे तुम्हाला 1000-1500 रुपये द्यावा लागतील. सो तुम्हाला बायको आहे, ती घरामध्ये काम करते, ती फुकट काम करते, तिची व्हॅल्यू ठेवायला शिका. खूप महत्वाचं आहे. आणि सर्व बायकांना शेवटी जाता मला एकच सांगायचं आहे की बाबा, चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी घेणाऱ्यांना आभाळाचं भय नसतं. कायम लक्षात ठेवायचं. चालण्यासाठी वाट असते, त्या वाटेसाठी आपलं चालणार असतं. आपण जे पण काम करतोय, जे पण आपण कष्ट करतोय, जी पण मेहनत करतोय, ती कधी ना कधीतरी फळाला येणार आहे. सो डिमोटिवेट व्हायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं, मला असेही लोक भेटलेत, असे कुणी सपोर्ट करत नाही आपल्याला. सो स्वतःचा स्टँड स्वतः घ्यायचा, स्वतःचे काम स्वतः करायचे, दुसऱ्यांवरती डिपेंड राहायचं नाही. सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचा. काहीही होत नाही, लोक नावं ठेवतात, ते ठेवणारच आहेत बाबा, ते पुढे निघून जातात. आपण जिथे आहोत तिथेच राहतो का, कारण बाळ छोटं होतं, त्याला सांभाळण्यात 4-5 वर्ष गेली, सो आपण तिथल्या तिथे राहतो. नो, बेबीला बघता बघता आपण खूप काही गोष्टी करू शकतो, त्या गोष्टी आपण करायच्या. आणि हा व्हिडिओ मी खूप तळमळीने करते, सो प्लीज तुमच्या मैत्रिणींना, मित्रांना शेअर करा. आणि हा पण मला तुम्हाला एक कळकळून सांगायचंय की बाबा, बायका ज्या घरात असतात ना, ते खूप काही करत असतात. सो रिस्पेक्ट दे. आणि एवढं सर्व जी बडबड केली आहे ना, त्याचं काहीतरी चीज होऊ द्या असं मला वाटतं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. असाच खूप छान यानंतरही तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. मी जे बोलली होती की मला प्रेग्नेन्सीचं शेअर करायचं, मला 5 वर्षानंतर बाळ झाले, तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये करा. काय इश्यूज होते, IVF झाले की IOI झाले, मी सर्व काही डिटेल्समध्ये सांगणार आहे. पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.